नमस्कार मित्रो, TIT 2017 हा प्रश्न पडलेला होता. आउट ऑफ गिवन ऑप्शन्स विच बेस्ट एक्सप्रेसेस द मीनिंग ऑफ द गिवन प्रोवर्ब लुक बिफोर यू लिप. ऑप्शन ए देण्यात आलेला आहे, यू शुडंट ॲक्ट विदाउट फर्स्ट कन्सिडरिंग द पॉसिबल कॉन्सिक्वेन्स ऑर डेंजर्स. ऑप्शन बी देण्यात आलेला आहे, यू शुड नॉट थिंक ऑफ रिझल्ट्स अँड कॉन्सिक्वेन्स बिफोर डुईंग एनी इम्पॉर्टंट वर्क. ऑप्शन सी देण्यात आलेला आहे, यू शुड क्लोज युअर आईज बिफोर जम्पिंग फ्रॉम अ व्हेरी हाय प्लेस. आणि ऑप्शन डी देण्यात आलेला आहे, यू शुड नॉट बी डिस्ट्रॅक्टेड बाय द साऊंड्स ऑफ हॉर्न्स ॲट द टाईम ऑफ क्रॉसिंग अ बिझी स्ट्रीट. आता बघा, ह्या ऑप्शनमध्ये या म्हणीबद्दलचा कोणता अर्थ आपल्याला समान दिसतो त्याला काय करायचं असतं, क्लिक करायचं असतं. यू शुडंट ॲक्ट विदाउट फर्स्ट कन्सिडरिंग द पॉसिबल कॉन्सिक्वेन्स ऑर डेंजरस. म्हणजेच काय, लुक बिफोर यू लिप. म्हणजेच तुम्हाला पहिल्यांदा पाहायला पाहिजे, त्यात उडी मारण्याच्या अगोदर तुम्ही काय करायला पाहिजे, पाहायला पाहिजे. आणि म्हणून काय येणार आहे, आपलं ऑप्शन पहिलं ऑप्शन म्हणजे ए ऑप्शन आपलं काय असणार आहे, बरोबर असणार आहे. कारण इथं काय म्हटलं, यू शुडंट ॲक्ट विदाउट फर्स्ट कन्सिडरिंग द पॉसिबल कॉन्सिक्वेन्स ऑर डेंजरस. म्हणजे त्यातले जे धोकादायक आहेत, काय घटना पुढं घडू शकते, हे काय करायचं आहे, पहिला आपण विचार करायचा आहे. त्याशिवाय कोणतीही कृती करायची नाही. आणि पहिल्यांदा काय करणार, आपण त्यामध्ये भाग घ्यायचा आहे. इतर ऑप्शन काय म्हटलं आहे बघा, यू शुड नॉट थिंक ऑफ रिझल्ट्स अँड कॉन्सिक्वेन्स बिफोर डुईंग एनी इम्पॉर्टंट वर्क. म्हणजे तुम्ही कोणताही विचार करू नका म्हटलं इथं, असं होणार नाही. परिणामांचा विचार करू नका असं म्हटलेलं आहे, तर चालणार नाही. तिसऱ्या ऑप्शनमध्ये, सी ऑप्शनमध्ये काय म्हटलंय, यू शुड क्लोज युअर आईज. म्हणजे तुमचे डोळे झाका म्हणतात, ते चालणार नाही. बिफोर जम्पिंग फ्रॉम अ व्हेरी हाय प्लेस, चालणार नाही. आणि परत ऑप्शन डी काय म्हटलंय बघा, यू शुड नॉट बी डिस्ट्रॅक्टेड बाय द साऊंड्स ऑफ हॉर्न्स. म्हणजे काय, जे मोठमोठे भोंगे आहेत त्यांच्या आवाजाने तुम्ही काय होऊ नका, डिस्ट्रॅक्ट होऊ नका ॲट द टाईम ऑफ क्रॉसिंग अ बिझी स्ट्रीट. म्हणजे रस्ता ओलांडताना, एकदम गर्दीचा रस्ता आहे आणि त्यावेळी हॉर्न जर वाजत असतील ओलांडताना, तर तुम्ही डिस्ट्रॅक्ट होऊ नका असं म्हणतात, तुम्ही चालत राहा. हे पण काय असणार आहे, ऑप्शन चुकीचं असणार आहे. हे तिन्ही ऑप्शन काय आहेत, चुकीचे आहेत. तर मित्रो, मी तुमच्यासाठी काय केलेलं आहे, म्हणी आणि त्याचे मराठी अर्थ बघा. म्हणी त्याचे मराठी अर्थ, इंग्लिशमधले म्हणी आहेत त्याचे मराठी अर्थ घेतलेला आहे, आणि त्याचे इंग्रजी मिनिंग काय आहे आणि मराठी स्पष्टीकरण, मराठीमधलं मिनिंग काय आहे, हे असं तुम्हाला काय केलेलं आहे, 50 अशा म्हणींचं, महत्त्वपूर्ण ज्या 50 म्हणी आहेत त्यांचा मी हा टाइम टेबल, हे PPT बनवलेला आहे आणि हा मी तुमच्यासमोर सादर करत आहे. चला तर चालू करूयात. पहिला व्हर्ब आहे, प्रो व्हर्ब आहे, लुक बिफोर यू लिप. बघा, पहिलाच काय आलेलं आहे, लुक बिफोर यू लिप. म्हणजे प्रश्न जो 2017ला पडलेला होता तोच प्रश्न मी इथं घेतलेला आहे. बघा काय म्हटलं, याचा मराठी अर्थ काय, उडी मारण्यापूर्वी पहा किंवा बघा. उडी मारण्यापूर्वी काय करायचं आहे, पाहायचं आहे. याचा इंग्लिशमध्ये अर्थ काय होतोय, थिंक केअरफुली बिफोर टॉकिंग ॲक्शन, थिंक केअरफुली बिफोर टेकिंग ॲक्शन. म्हणजे मराठीमध्ये काय म्हटलेलं आहे, कोणतीही कृती करण्या अगोदर त्याचे परिणाम विचारात घ्या. म्हणजे कृती करण्या अगोदर काय पाहिजे, आपण काय परिणाम होतील, नेमकं ही घटना, ही गोष्ट मी जर केलो तर याचे परिणाम काय, हे काय करायचे आहेत, पहिला विचार करायचं आहे, असं याचा अर्थ आहे. चला तर पुढच्या स्लाइडकडे जाऊया आपण. काय म्हटलेलं आहे बघा, इंग्लिशमधली म्हण आहे प्रो व्हर्बमध्ये, अ स्टिच इन टाईम सेव्ज 9. म्हणजे अ स्टिच इन टाईम सेव्ज 9. म्हणजे काय, मराठीमध्ये अर्थ आहे, वेळेवर टाका दिल्यास 9 टाके वाचतात. बघा, एखादं कापड आहे आणि त्याचा एखादा टाका उसवला आहे, तर आपण काय करू शकतो, लगेच त्याला एखादा टाका मारलं किंवा तिथंच एखादी छोटीशी गाठ मारली तर पुढचे 9 टाके वाचतात, असं याचा अर्थ आहे. याचं इंग्लिशमधलं मिनिंग काय आहे बघा, सॉल्विंग अ स्मॉल प्रॉब्लेम इन टाईम प्रिव्हेंट्स बिगर प्रॉब्लेम्स. म्हणजे लहान लहान जे प्रॉब्लेम आहेत, छोटे छोटे आहेत, तर इथं मराठीमध्ये अर्थ दिलेला आहे याचा, वेळेत उपाय केल्यास मोठे नुकसान टाळता येते. म्हणजे अजून वेळ गेला नाही तोपर्यंत काय करायला पाहिजे, आपण ते
ते जे छोटे छोटे संकट आहेत त्यांना तिथंच मिटवलं पाहिजे, जेणेकरून मोठं नुकसान काय करता येते, टाळता येते. आणि यासाठी म्हण काय आहे, अ स्टिच इन टाइम सेव्ज 9. चला तर पुढच्या म्हणीकडे जाऊयात आपण. पुढची म्हण आहे ॲक्शन स्पीक्स लाऊडर दॅन वर्ड्स. म्हणजे कृती शब्दांपेक्षा काय असते, मोठी असते. म्हणजेच काय म्हटलेलं आहे इंग्लिशमध्ये मिनिंग बघा, व्हॉट यू डू इज मोर इम्पॉर्टंट दॅन व्हॉट यू से. म्हणजे आपण काय बोलतो त्यापेक्षा काय महत्वाचं आहे, आपण काय करून दाखवतो हे महत्वाचं आहे. मराठीमध्ये सांगितलं आहे बघा, बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती काय असते, अधिक प्रभावी असते. म्हणजेच ॲक्शन स्पीक लाऊडर दॅन वर्ड्स. म्हणजे शब्दांपेक्षा आपली कृती काय असते, मोठी असते. कृती करूनच आपण जर दाखवलं, आता आपल्याला शिक्षक व्हायचं आहे, आपण काय करू शकतो, परीक्षेचा चांगला अभ्यास करू शकतो. माझे व्हिडिओज पाहून तुम्ही अभ्यास करू शकतात आणि तुम्ही जर परीक्षेला चांगले मार्क पाडलात, शिक्षक झालात, तर तुम्ही काय करणार, नाहीतर मी एवढा मोठा शिक्षक होईन, असा शिक्षक होईन, असं शाळेत शिकवीन, तसं शाळेत शिकवीन म्हणून आपण चालणार नाही, जोपर्यंत आपण शिक्षक होत नाही, पोर्टल अंतर्गत शिक्षक होत नाही. बघा काय म्हटलेलं आहे आता पुढचा, रोम एक दिवसात बांधले गेले नाही. रोम वॉजंट बिल्ड इन अ डे. इंग्लिशमध्ये म्हण काय आहे, रोम वॉजंट बिल्ट इन अ डे. म्हणजेच मराठीमध्ये अर्थ काय, रोम एका दिवसात बांधले गेले नाही. आता रोम हे एक शहर आहे, एक राज्य आहे आणि एक एकदम दिसायला प्रेशियस असं आहे, एकदम म्हणजे दुर्मिळ असं आहे. हे आपण पाहून काय होतो, आल्हाददायक होतो. आणि हे एका दिवसात काय केलं नाही, बांधलं नाही असं ते म्हणतात. याचं इंग्लिश मिनिंग काय आहे, ग्रेट अचिव्हमेंट्स टेक टाइम. म्हणजेच जर आपल्याला मोठं अचिव्हमेंट गाठायचं आहे, ध्येय गाठायचं आहे, तर याला काय करायला लागतं, वेळ द्यावा लागतो, वेळ लागतो असं म्हटलेलं आहे. मराठीमध्ये दिलेलं आहे बघा, मोठे यश किंवा काम पूर्ण व्हायला वेळ लागतो. मोठे यश किंवा काम पूर्ण व्हायला काय लागतं, वेळ लागतं. पुढचा प्रश्न बघा काय म्हटलेला आहे, पुढचा प्रोव्हर्ब, डोंट क्राय ओव्हर स्पिल्ट मिल्क. डोंट क्राय ओव्हर स्पिल्ट मिल्क म्हणजे सांडलेल्या दुधावर काय करू नका, रडू नका. बघा आता एखाद्या वाटीत वगैरे किंवा ह्याच्यात तांब्यात वगैरे दूध घेतलो आणि ते सांडलं, तर ते हळहळायचं नाही, हे माझं एवढं दूध सांडलं, आजचं कमाई वाया गेली माझी, हे झालं ते झालं. त्या छोट्या छोट्या गोष्टींना काय करायचं नाही, महत्त्व द्यायचं नाही असं म्हणणं आहे. इंग्लिशमध्ये मिनिंग आहे बघा, डोंट वेस्ट टाइम वरिंग अबाउट व्हॉट कॅन नॉट बी चेंज्ड. डोंट वेस्ट टाइम वरिंग अबाउट कॅन नॉट बी चेंज्ड. म्हणजे आता ते सांडलेलं दूध आहे, त्याचं पुन्हा काय आपण शुद्ध दूध तयार करू शकतो का, नाही. म्हणून काय म्हटलेलं आहे, जे घडून गेलं आहे त्यावर रडून काही फायदा नाही. जे घडून गेलेलं आहे त्यावर रडून काहीही फायदा नाही. पुढच्या स्लाइडकडे वळूयात. बघा काय म्हटलेलं आहे, प्रोव्हर्ब आहे, टू मेनी कुक्स स्पॉइल द ब्रोथ. टू मेनी कुक्स स्पॉइल द ब्रोथ. हा म्हणजे खूप स्वयंपाकी असल्यास पदार्थ काय होतो, बिघडतो. खूप स्वयंपाकी असल्यास पदार्थ बिघडतो. आता इंग्लिश मधलं मिनिंग काय म्हणते बघा, टू मेनी पीपल ट्राईंग टू डू द सेम थिंग कॅन रुइन इट. म्हणजे बरेच जर लोक एकाच कामात गुंतले असतील, हस्तक्षेप केला असेल, तर ते बिघडतं. बघा आता तुम्ही महाप्रसाद वगैरे करत असता, त्यावेळी भरपूर लोक येत असतात आणि जर आचारी जर त्याला नसेल, तर ते काय होतं, अन्न कसंही शिजवलं जातं. म्हणजेच काय, आचारी कसं सांगेल तसं जर टाकत गेलं तर ते अन्न काय होणार आहे, चांगलं होणार आहे. जर भरपूर स्वयंपाकी तिथं असतील, सगळे मनाला येईल तसं त्यात घालू लागले, तर चहामध्ये मसाला ओतून आपण जिरा मोहरीचा तडका दिल्याशिवाय राहणार नाही, अशी ही घटना होऊ शकते. म्हणजेच काय, खूप स्वयंपाकी असल्यास काय होते, पदार्थ बिघडतो. म्हणजेच एका कामासाठी काय करायचं नाही, जास्त लोकांनी हस्तक्षेप करायचं नाही. पुढे बघा आता काय म्हटलेलं आहे, प्रामाणिकपणा हीच सर्वोत्तम नीती. म्हणजेच हे इंग्लिश मधली चांगली म्हण आहे आणि भरपूर फेमस आहे बघा, ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. इंग्लिश मिनिंग काय आहे बघा, बिईंग ऑनेस्ट इज ऑलवेज द राईट थिंग. बिईंग ऑनेस्ट इज ऑलवेज द राईट थिंग. बघा मराठी स्पष्टीकरण, सत्य आणि प्रामाणिकपणा कायम फायदेशीर असतो. सत्य आणि प्रामाणिकपणा काय आहे, कायम फायदेशीर
असतो. म्हणजेच काय, ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. म्हणजे आपण प्रामाणिक राहावं, आपल्या कामासोबत असू दे किंवा आपल्या व्यक्तिमत्वासोबत असू दे, आपण नेहमी प्रामाणिकच राहायला पाहिजे. चला पुढचं पाहूया आपण. बघा काय म्हटलेलं आहे प्रोव्हर्ब, वेअर देअर इज अ विल देअर इज अ वे. जिथे कुठं इच्छा असेल तिथे मार्ग नक्कीच सापडतो. बघा इच्छा असल्यास मार्ग नक्की सापडतो. जसे शाहरुख खानचा एखादा एक पिक्चर मधला डायलॉग आहे बघा, सच्चे दिल से चाहो तो पूरी कायनात जुटाने की कोशिश करते, असं काहीतरी होतं ते ओम शांती ओम या चित्रपटात. म्हणजेच याचं मिनिंग काय आहे, डिटर्मिनेशन मेक्स एव्हरीथिंग पॉसिबल. म्हणजेच मराठी स्पष्टीकरण काय, जिथे इच्छाशक्ती असते तिथे मार्ग नक्कीच सापडतो. जिथे इच्छाशक्ती असते तिथे मार्ग नक्कीच मिळतो, सापडतो. चला तर पुढचा प्रोव्हर्ब पाहूया. बेटर लेट दॅन नेवर. बेटर लेट दॅन नेवर म्हणजेच काय, कधीच न करण्यापेक्षा उशिरा केलेलं बरं. कधीच न करण्यापेक्षा उशिरा केलेलं बरं. इंग्लिशमधलं मिनिंग काय आहे बघा, इट्स बेटर टू डू समथिंग लेट दॅन नॉट ॲट ऑल. म्हणजेच हे उशीर झाला तरी चालेल पण काम पूर्ण करणे योग्य आहे. उशीर झाला तरी चालेल पण काम काय करायला पाहिजे, पूर्ण करायला पाहिजे. नाहीतर उशीर झाला, आपण खूप मागे आहोत म्हणून काम मधनं सोडून चालणार नाही. बघा पुढची म्हण कुठली आहे, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट. मराठीमध्ये अर्थ काय होतो, सरावाने मनुष्य परिपूर्ण होतो. सरावाने मनुष्य परिपूर्ण होतो. इंग्लिशमधलं मिनिंग काय बघा, रिपीटेड प्रॅक्टिस लीड्स टू मास्टरी. रिपीटेड प्रॅक्टिस लीड्स टू मास्टरी. म्हणजे जर तुम्ही सारखं प्रयत्न करत राहिला, सतत प्रयत्न करत राहिला तर तुमचं कौशल्य काय होणार आहे, वाढणार आहे. तुमचं कौशल्य वाढणार आहे. पुढचा बघा म्हण काय आहे, ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. मराठीमधला अर्थ आहे झगमगाट म्हणजे सोने असे नाही. झगमगाट म्हणजे सोने असे नाही. इंग्लिशमधलं मिनिंग बघा, ॲपिअरन्स कॅन बी डिसेप्टिव्ह. ॲपिअरन्स कॅन बी डिसेप्टिव्ह. मराठीमध्ये स्पष्टीकरण काय दिले, प्रत्येक गोष्ट जी चकाकते ती उपयुक्त किंवा मौल्यवान असेल असे नाही. जी गोष्ट चकाकते ते मौल्यवान असेल असेच नाही. म्हणजेच चमकते ते सोने नसते, असं मराठीमध्ये अर्थ आहे बघा. म्हण आहे चकाकते ते सोने नसते, आणि त्याचाच अर्थ इथं काय म्हटलेला आहे, झगमगाट म्हणजे सोने नाही असे म्हटलेलं आहे. पुढच्या स्लाइडकडे वळूयात. बघा काय म्हटलेलं आहे, द पेन इज मायटियर दॅन द स्वार्ड. म्हणजे लेखणी तलवारीपेक्षा ताकदवान असते. काय, तलवारीपेक्षा लेखणीला धार जास्त असते असा याचा अर्थ होतो. तलवारीपेक्षा लेखणी काय असते, ताकदवान असते. इंग्लिशमधलं मिनिंग काय बघा, वर्ड्स अँड आयडियाज हॅव मोर पॉवर दॅन व्हायलन्स. म्हणजे विचार आणि लिखाणाने मोठे बदल घडू शकतात. बघा आपण शब्दांनाही काय आहे, भरपूर धार आहे. म्हणजे तलवारीला जेवढी धार नाही त्याच्यापेक्षा जास्त काय आहे, शब्दांना धार आहे. बघा एक शब्द जर आपल्या तोंडातून वाकडा निघाला तर आपल्या शरीराचे हाल काय होतील, परिणामी जीव ही जाण्याची शक्यता असते. म्हणजे शब्दांना इतकी धार आहे, तलवारीपेक्षा काय आहे, त्याला धार आहे. पुढच्या प्रोव्हर्बकडे वळूयात. बघा काय म्हटलेलं आहे, बर्ड्स ऑफ अ फिदर फ्लॉक टुगेदर. म्हणजे समान स्वभावाचे लोक एकत्र राहतात. समान स्वभावाचे लोक काय करतात, एकत्र राहतात. इंग्लिशमधलं मिनिंग बघा काय म्हटलेलं आहे, सिमिलर पीपल टेंड टू स्टे टुगेदर. म्हणजे समान विचारसरणी असली, एकसारखी विचारसरणी असली की लोक काय करतात, एकत्र येतात. बर्ड्स ऑफ अ फिदर फ्लॉक टुगेदर असं याचा अर्थ आहे. बघा पुढचा म्हण काय म्हटलं आहे, यू कांट जज अ बुक बाय इट्स कव्हर. यू कांट जज अ बुक बाय इट्स कव्हर. म्हणजे पुस्तकाच्या मुखपृष्ठावरून किंवा कव्हरवरून आपण काय करायचं नाही, त्याचा दर्जा ठरवायचा नाही. इंग्लिशमधलं मिनिंग काय म्हटलेलं आहे बघा, डोंट फॉर्म ओपिनियन्स बेस्ड ऑन आउटवर्ड ॲपिअरन्स. म्हणजेच काय, एखाद्या गोष्टीचं खरं मूल्य तिच्या दिसण्यावरून समजू शकत नाही. बघा आता एखादा व्यक्ती असतो, समोरून आपल्याला काय वाटतो, याला काय येतंय, मात्र तो काय असतो, छुपा रुस्तम असू शकतो, त्याला भरपूर काही येत असतं.
आणि तो ज्यावेळी प्रत्यक्ष कृती करायला चालू करतो त्यावेळी त्याचा दर्जा कळतो. म्हणजेच मुखपृष्ठ पाहून त्याचा चेहरा पाहून काय करायचं नाही की आपण ठरवायचं नाही की हा व्यक्ती असा आहे, पूर्वग्रह करून घ्यायचे नाही, तर त्याचं काम नेमकं कसं आहे हे बघायचं आणि मगच काय करायचं, त्याचं काय म्हणजे नेमकं हे आहे ते ग्रह करायचे आहेत. पुढच्या प्रोव्हर्बकडे वळूयात. बघा काय म्हटलेलं आहे, एव्हरी क्लाउड हॅज अ सिल्वर लाइनिंग. म्हणजेच प्रत्येक वाईट प्रसंगामध्ये काहीतरी चांगले असते. आता बघा पावसाच्या आधी ढग येतात आणि सूर्य एका बाजूने उगवलेला असतो तर दुसऱ्या बाजूला काय होतात, काळे काळे कुट्ट ढग उगवलेले म्हणजे तयार झालेले असतात. तर त्याच्या ज्या हे असतं लाइनिंग असतं, काय म्हणतो त्याला, कडा असतात, त्या कशा असतात, चकाकत असतात, आपल्याला डोळे दिपून टाकणाऱ्यासारख्या झालेल्या असतात. म्हणजेच काय, एव्हरी क्लाउड हॅज अ सिल्वर लाइनिंग. इंग्लिशमध्ये मिनिंग काय म्हटलेलं आहे, एव्हरी बॅड सिच्युएशन हॅज समथिंग पॉझिटिव्ह. बघा ज्यावेळी वाईट काळ आहे त्यावेळी आशेचा किरण देखील काय असतो, सापडत असतो किंवा आशेचा किरण देखील आपल्यासमोर असतो, असा याचा अर्थ आहे. पुढच्या स्लाइडकडे वळूयात. An apple a day keeps the doctor away. An apple a day keeps a doctor away. म्हणजेच दररोज एक सफरचंद खाल्ल्याने डॉक्टर दूर राहतो. इंग्लिशमधलं मिनिंग काय म्हटलंय, इटिंग हेल्दी फूड कीप्स यू अवे फ्रॉम इलनेस. इटिंग हेल्दी फूड्स कीप्स यू अवे फ्रॉम इलनेस. मराठीमधलं स्पष्टीकरण काय, चांगल्या सवयींमुळे आरोग्य चांगले राहते. जर आपली सवयच वाईट असेल तर आपलं आरोग्य देखील लगेच खराब होणार आहे. जर तुम्ही ड्रिंक करत असाल, काहीतरी तंबाखूजन्य पदार्थ खात असाल तर तुम्हाला लवकरच वाईट जे रोग आहेत, कॅन्सरसारखे, कर्करोगासारखे जे रोग आहेत ते होण्याची शक्यता जास्त असते. किंवा तुम्ही नशा करत असाल तर तुम्ही काय करू शकता, तुमचं आयुष्य लवकरच खराब होऊन जाऊ शकतं. मात्र जर तुम्ही रोज एक सफरचंद खाल्ला तर तुमच्या शरीरापासून काय करतात, डॉक्टर लांब राहत असतात. म्हणजेच एखादं फळ तुमच्या आयुष्यामध्ये रोज तुम्ही एखादं खायलाच पाहिजे, असं या म्हणीचा अर्थ आहे. आणि दुसरा अर्थ काय आहे, जर तुम्हाला चांगल्या सवयी असतील तर तुमचं आरोग्य काय राहणार आहे, चांगलं राहणार आहे. चला तर पुढे जाऊयात. काय म्हटलेलं आहे बघा, मेक हे वाईल द सन शाईन्स. म्हणजेच काय, संधी असताना काय करा, काम उरकून घ्या. इंग्लिशमधलं मिनिंग काय म्हटलं आहे, टेक ॲडव्हान्टेज ऑफ अ गुड सिच्युएशन व्हाईल इट लास्ट्स. मराठीमधलं स्पष्टीकरण काय, योग्य वेळ गमावू नका, संधी मिळाल्यावर त्याचा उपयोग करून घ्या. बघा बऱ्याच अशा संधी आपल्या समोर निर्माण होत असतात ज्या काहीच दिवसांसाठी असतात, मात्र त्यातून आपल्याला भरपूर इन्कम होऊ शकतं किंवा आपलं रोजीरोटी मिळवण्या इतपत काय होतं, रक्कम चालू जातं. बघा आपल्या गावात, शहरामध्ये यात्रा जत्रा उरूस भरलेले असतात, त्यावेळी लोक येऊन लगेच विकायला बसतात की नाही, का, कारण ते संधीचं सोनं करून घेतात. आणि म्हणजेच संधीचं सोनं करणं असं मराठीमध्ये म्हण आहे बघा, ते हे बसते बघा, मेक हे व्हाईल द सन शाईन्स, असं याचा अर्थ होऊ शकतो. मी पण ह्याच म्हणीचा उपयोग करून घेत आहे. चला तर पुढच्या प्रोव्हर्बकडे वळूयात. काय म्हटलेलं आहे बघा, बार्किंग डॉग्स सेल्डम बाईट. म्हणजे भुंकणाऱ्या कुत्र्यांचा फारसा धोका नसतो. भुंकणाऱ्या कुत्र्यांचा फारसा धोका नसतो. इंग्लिशमधलं मिनिंग काय आहे, दोज हू मेक्स द मोस्ट नॉईज आर ऑफन द लिस्ट हार्मफुल. म्हणजेच काय, धमकी देणारे बहुतेक वेळा प्रत्यक्ष काही करत नाहीत. बघा मोठमोठ्या बाता मारणारे लोक काहीच करू शकत नाहीत, असं या म्हणीचा अर्थ आहे. बार्किंग डॉग्स सेल्डम बाईट्स, असं ह्या म्हणीचा काय आहे, अर्थ आहे. म्हणजे बाता मारणारे, गरजणारे बरसेल काय, असं मराठीमध्ये म्हण आहे बघा, गरजेल तो बरसेल का, असं म्हण आहे. चला पुढच्या म्हणीकडे वळतोय आपण. एम्प्टी व्हेसल्स मेक मोअर नॉईज. एम्प्टी व्हेसल्स मेक मोअर नॉईज. म्हणजेच रिकाम्या भांड्यांचा आवाज काय असतो, जास्त येत असतो. रिकाम्या भांड्यांचा आवाज जास्त येत असतो. इंग्लिशमधलं मिनिंग काय आहे, पीपल विथ लेस नॉलेज टॉक मोअर. पीपल विथ लेस नॉलेज टॉक मोअर. मराठीमधलं स्पष्टीकरण काय म्हटलेलं आहे, जे लोक कमी जाणतात तेच जास्त बोलतात. बघा त्यांना माहिती त्या विषयाबद्दल जास्त नसते, मात्र एखाद्या व्यक्तीला एखाद्या गोष्टीबद्दल सखोल ज्ञान असते, मात्र तो ज्ञान असं फुकटात वाया जाऊ देत नाही. तो काय करतो, त्याची पैसे मोजल्याशिवाय तो काही
देत नाही. म्हणजेच काय, रिकाम्या भांड्यांचा आवाज जास्त येतो. म्हणजेच उथळ पाण्याला खळखळाट फार, अशी मराठीमधली म्हण आहे बघा. एम्प्टी व्हेसल्स मेक मोर नॉईज, म्हणजेच रिकाम्या भांड्यांचा आवाज जास्त. बघा आता ते मराठीमधल्या म्हणीचा पण अर्थ तसाच होतो. उथळ पाणी जिथं उथळ असतं, दगडं वगैरे असतात, तिथं खळखळ खळखळ आवाज येतं. मात्र जिथं डीप असतं, खोल असतं, तिथं पाणी संत गतीनं वाहत असतं. त्यामुळं उथळ पाण्याला खळखळाट फार किंवा रिकाम्या भांड्यांचा आवाज जास्त येतो असं म्हणणं आहे. काय म्हटलेलं आहे बघा, प्रोव्हर्ब आहे, जॅक ऑफ ऑल ट्रेड्स मास्टर ऑफ नन. म्हणजेच सर्व कामांचं थोडं थोडं ज्ञान असेल तर कुठल्या तरी कामात प्रावीण्य नाही, असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे सगळं काम माहीत आहे मला, हे असं होतंय, हे तसं होतंय, हे मला हे येतंय ते येतंय, मात्र कोणत्याच कामाचं काय नसतं, प्रावीण्य नसतं, ते काम तडीस पोचवत नाही. म्हणजेच काय, जॅक ऑफ ऑल ट्रेड्स मास्टर ऑफ नन. आता इंग्लिशमधलं मिनिंग बघा काय म्हटलंय, समवन हू ट्राईज एव्हरीथिंग बट इज अन एक्सपर्ट इज नथिंग. म्हणजेच प्रत्येक गोष्टीत हात घालणारा माणूस कोणत्याही गोष्टीत परिपूर्ण नसतो. प्रत्येक गोष्टीत हात घालणारा माणूस कोणत्याही गोष्टीत परिपूर्ण नसतो. पुढच्या म्हणीकडे वळूयात. बघा काय म्हटलेलं आहे, डोंट पुट ऑल युअर एग्स इन वन बास्केट. तुमचे सर्व जे अंडे आहेत ते एका टोपलीत ठेवू नका. डोंट पुट ऑल युअर एग्स इन वन बास्केट. इंग्लिशमधली मिनिंग काय आहे, डोंट रिस्क एव्हरीथिंग ऑन अ सिंगल प्लॅन. मराठीमधलं स्पष्टीकरण काय म्हणते बघा, सर्व काही एका गोष्टीवर अवलंबून ठेवणे धोकादायक ठरते. डोंट पुट ऑल युअर एग्स इन वन बास्केट म्हणजे एकाच टोपलीमध्ये सगळी अंडी ठेवायची नाहीत किंवा आपल्या मनाला येईल ते सगळं काय करायचं नाही, त्यामध्ये ठेवायचं नाही. म्हणजे एकाच गोष्टीवर काय करायचं नाही, रिस्क घ्यायचे नाही, नाहीतर काय होतं, ते धोकादायक ठरतं. बरेच लोक करतात बघा, बँक एफड्या मोडायच्या, प्लॉट्स विकायचं, घरदार विकायचं, सगळं घाण ठेवायचं, शेवटी स्वतःला पण काय करायचं, चाकरीवर ठेवून घ्यायचं, सगळा पैसा घ्यायचा, त्या शेअर मार्केटला नेऊन टाकायचा आणि एकदा लॉस झालं बसायचं हातावर हात घासत आपलं. बघा पुढचं म्हण काय म्हणतंय, नेसेसिटी इज द मदर ऑफ इन्व्हेन्शन. नेसेसिटी इज द मदर ऑफ इन्व्हेन्शन. गरज ही शोधाची जननी आहे. गरज ही शोधाची जननी आहे. ज्यावेळी गरज निर्माण होते त्याच वेळी व्यक्ती काय करू लागतो, शोधू लागतो. पीपल फाइंड सोल्युशन व्हेन दे रिअली नीड्स देम. म्हणजेच काय, गरज पडल्यावर माणूस नव्या गोष्टी शोधून काढतो. गरज पडल्यावर माणूस नव्या गोष्टी शोधून काढतो. पुढच्या म्हणीकडे वळूयात. बघा काय म्हटलेलं आहे म्हण, लेट बायगोन्स बी बायगोन्स. म्हणजेच जुनं जे सगळं झालेलं आहे ते काय करा, विसरून जा, असं त्यांचा अर्थ आहे. इंग्लिशमधलं मिनिंग काय बघा, फॉरगेट पास्ट आर्ग्युमेंट्स ऑर इश्यूज. फॉरगेट पास्ट आर्ग्युमेंट्स ऑर इश्यूज. मराठीमधलं स्पष्टीकरण काय म्हणते, जुने वाद विसरून पुढे जाणे योग्य असते. जुने वाद विसरून पुढे जाणे योग्य असते असं आहे. म्हणजे जे घडून गेलंय ते घडून गेलंय म्हणायचं आणि ते विसरून जायचं आणि आपल्या नवीन जीवनाला सुरुवात करायचं. म्हणजेच काय होणार आहे, आपली प्रगती होणार आहे. बघा या स्लाइडमध्ये काय म्हटलं आहे, हास्ट्स मेक्स वेस्ट. म्हणजे घाईत केलेलं काम काय असतं, चुकत असतं किंवा घाईत केलेलं काम हे सगळं खराब होऊन जातं. इंग्लिशमधलं मिनिंग बघा काय, डुईंग समथिंग टू क्विकली कॅन लीड टू मिस्टेक्स. म्हणजे घाईत केलेली कामं काय होतात, खराब होतात. बघा आपण पण असे आता टेट परीक्षा देणार आहोत, तिथं तुम्ही घाईने काय करायचं नाही, पेपर सोडवायचा नाही. माहीत आहे मला, पण 37 सेकंदामध्ये एक प्रश्न सोडवायचा आहे. मात्र आपला एक सेकंद जर विचार करत राहिला तर तुमचं काय होणार आहे, एक मार्क बदल होणार आहे, पुढं जाणार आहात. तुमचा एक प्रश्न जर बरोबर आला तर तुमचं मेरिट लिस्टमध्ये 4 ते 5,000, 10,000, 15,000 जणांच्या नावामध्ये तुम्ही पुढे येऊ शकता. बघा आता काय म्हटलेलं आहे पुढच्या स्लाइडमध्ये, अ फ्रेंड इज इन नीड, अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इंडीड. म्हणजेच गरजेवेळी जो मदत करतो तोच खरा काय आहे, मित्र आहे. बघा इंग्लिश मिनिंग काय सांगते, अ ट्रू फ्रेंड हेल्प्स व्हेन यू रिअली नीड इट. खरा मित्र तोच जो तुमच्या गरजेमध्ये काय करतो, अडचणीमध्ये धावत असतो, मदतीला येत असतो, तो खरा मित्र आहे. बघा पुढचं काय म्हटलेलं आहे स्लाइड,
दे अर्ली बर्ड्स कॅचेस द वॉर्म, म्हणजे लवकर उठतो तोच यशस्वी होतो. मराठीमध्ये म्हण आहे बघा, मराठीमध्ये आहे का हिंदीमध्ये आहे माहीत नाही, हजीर तो वजीर असं म्हणतात बघा. म्हणजेच बुद्धिबळाचा खेळ असतो, त्यामध्ये वजीरला पॉवर काय असते, जास्त असते. म्हणजेच मंत्री जे असतात त्यांना पॉवर जास्त असते. म्हणजेच लवकर जो येईल तोच काय होणार आहे, तिथं वजीर होणार आहे, किंवा तो जिथं जो हजर आहे तोच वजीर राहणार आहे. इंग्लिशमधलं मिनिंग काय म्हणतंय बघा, पीपल हू ॲक्ट अर्ली गेट द ॲडव्हान्टेज, म्हणजे वेळेआधी काम करणाऱ्या लोकांना काय मिळते, संधी लवकर मिळते. म्हणजेच लढाई चालू होऊ दे किंवा तहान लागल्यावर विहीर खोदणे म्हणतो कोणी, ती म्हण आहे. तसं इथं न वागता जो तहान लागायच्या आधी विहीर खोदतो तोच काय आहे, तिथं वजीर आहे किंवा राजा आहे, त्यालाच ते मिळणार आहे, पाणी मिळणार आहे. पुढच्या स्लाइडकडे बोलूयात. बघा काय म्हटलेलं आहे, युनायटेड वी स्टँड, डिवायडेड वी फॉल, म्हणजे आपण जर एकतेने राहू तर टिकून राहू, फुटलो तर काय करू, पडू किंवा नष्ट होऊन जाऊ असं म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे, जर एकता असेल तरच आपण टिकून राहू. एकीचे बळ आपल्याला धडा होता लहान असताना, माहिती आहे का. युनिटी ब्रिंग्स स्ट्रेंथ, डिव्हिजन लीड्स टू फेल्युअर, म्हणजे एकतेने जर तुम्ही राहिला तर ती काय आहे, तुमचं ताकद आहे. आणि डिवाइड झाला तर काय होणार आहे, तुम्ही नुकसान होणार आहे, तुम्हाला ते तुमच्यामध्ये फूट पडणार आहे, तुम्ही फेल होणार आहात, नापास होणार आहात. बघा एकजुटीत ताकद असते, पण फूट पडल्यास नुकसान होऊ शकते. फूट पडल्यास काय होतंय, नुकसान होऊ शकते. मग हम सब एक हे काय बटेंगे तो कटेंगे असं ते ह्या निवडणुकीला होतं बघा, ते हे ह्या म्हणीचा सगळा काय आहे तो अर्थ आहे. गॉड हेल्प्स दोज हू हेल्प देमसेल्व्स, म्हणजेच काय, स्वतःची मदत करणाऱ्याला देव काय करतो, मदत करतो. गॉड हेल्प्स दोज हू हेल्प देमसेल्व्स, म्हणजे स्वतःला जर मदत केलात तरच देव तुम्हाला काय करणार आहे, मदत करणार आहे. म्हणजे इंग्लिशमधला अर्थ काय होतो बघा, यू मस्ट टेक इनिशिएटिव्ह फॉर हेल्प टू कम, यू मस्ट टेक इनिशिएटिव्ह फॉर हेल्प टू कम, म्हणजेच स्वतः जो प्रयत्न करतो त्यालाच काय होणार आहे, यश मिळणार आहे. स्वतः जो प्रयत्न करतो त्यालाच यश मिळणार आहे. पुढच्या स्लाइडकडे बोलूयात. मनी डझंट ग्रो ऑन ट्रीज, पैसे झाडावर उगवत नाहीत, पैसे झाडावर उगवत नाहीत. म्हणजेच काय म्हटलं आहे, इंग्लिशमधलं मिनिंग बघा काय सांगते, मनी इज हार्ड टू अर्न अँड मस्ट बी स्पेंट वाईजली, म्हणजे पैसे मिळवणे हे खूप अवघड आहे आणि त्याचा जो खर्च आहे तो काय करायला पाहिजे, विचार करून करायला पाहिजे. मराठीमधलं स्पष्टीकरण म्हटले बघा, पैसे कमवायला कष्ट लागतात, त्याचा अपव्यय करू नका, पैसे कसेही वाया घालवू नका. नो पेन नो गेन, नो पेन नो गेन, म्हणजे कष्ट केल्याशिवाय यश मिळत नाही, कष्ट केल्याशिवाय यश मिळत नाही. इंग्लिशमधलं मिनिंग काय सांगते बघा, सक्सेस रिक्वायर्स हार्ड वर्क अँड एफर्ट, म्हणजे यश कधी मिळणार आहे, कष्ट केल्याशिवाय, मेहनत केल्याशिवाय आपल्याला यश मिळत नाही असं म्हटलेलं आहे. पुढच्या स्लाइडकडे वळूयात. बघा काय म्हटलेलं आहे, बिगिनर्स लक, म्हणजेच नव शिकायला काय होतं. आता यामध्ये ही म्हण पूर्ण ऐकणे मला माहीत नाही, तरी पण बिगिनर्स लक म्हणजे नवशिका जो असतो, नवीनच आत्ता नुकतं शिकायला चालू केला आहे, त्याला सुरुवातीला काय मिळतं, यश मिळतं. बघा काय म्हटलेलं आहे ह्याचं इंग्लिश मिनिंग, न्यू कमर्स समटाईम्स सक्सीड इझिली ॲट फर्स्ट, म्हणजे नवशिक्या जे असतात, आता महिना 2-2 महिना क्लासेस वगैरे लावतात, त्यांना जे जमत नाही ते अंदाजे गोळी मारून एकेदा काय होतं, येत असते. जसं परीक्षेमध्ये आपण गोळ्या मारतो आणि आपल्या बरोबर गोळ्या लागतात आणि आपण रात्रंदिवस कष्ट करून अभ्यास करून देखील आपण मागं राहतो, कारण आपण जास्त विचार करून सोडवलेला असतो, बरोबर उत्तर काढण्याचा प्रयत्न केलेला असतो, मात्र थोडक्यात आपलं चुकलेलं असतं. त्याच ठिकाणी एखादा गोळ्या मारणारा काय होतो, पुढे जातो. म्हणजेच नव शिकायला पहिल्याच प्रयत्नात काय होतं, यश मिळतं. हा योगायोग असतो, हा योगायोग असतो, म्हणजे योगायोगाने त्यांना हे मिळालेलं असतं. बघा पुढचं काय म्हटलेलं आहे, डोंट काउंट युअर चिकन्स बिफोर दे हॅच, म्हणजे अंडी फुटायच्या आधी पिल्लांची गणती
गणती करू नका. म्हणजे अंड्यांमध्ये आता पिल्ले आहेत आणि लगेच तुम्ही गिनती करायला चालू करू नका असं म्हटलेलं आहे. कारण त्यांचं मध्ये काही होऊ शकतं, जन्माला येऊपर्यंत काही होऊ शकतं. बघा मिनिंग काय आहे, डोंट मेक प्लॅन्स बेस्ड ऑन फ्युचर सक्सेस दॅट हॅजंट हॅपन्ड इट. म्हणजे घडायच्या आधीच आशा करायच्या नाहीत, घडायच्या आधीच आशा करायच्या नाहीत. माझं असं करणार आहे, माझा असा नंबर येणार आहे, मला आत्ताच गाडी पाहिजे असं म्हणायचं नाही, असं याचा अर्थ होतो. बघा काय पुढचा हे आहे, हिट द नेल ऑन द हेड. हिट द नेल ऑन द हेड म्हणजे बरोबर मुद्द्यावर काय करणे, बोट ठेवणे. हा देखील प्रश्न बहुतेक आलेला आहे 2017 किंवा 2022च्या परीक्षेला. काय, मुद्द्यांवर बोट ठेवणे. मिनिंग काय आहे बघा, टू डिस्क्राईब एक्झॅक्टली व्हॉट इज कॉझिंग अ सिच्युएशन. टू डिस्क्राईब एक्झॅक्टली व्हॉट इज कॉझिंग अ सिच्युएशन. मराठीमधलं स्पष्टीकरण काय सांगते, नेमकी अडचण किंवा कारण ओळखणे. म्हणजेच बरोबर काय करणे, मुद्द्यावर बोट ठेवणे. खटक्यावर बोट जाग्यावर पलटी असं मराठीमध्ये म्हण आहे बघा. पुढचं म्हण काय आहे बघा, लेट द कॅट आउट ऑफ द बॅग. लेट द कॅट आउट ऑफ द बॅग म्हणजेच काय, गुपित उघड करणे. गुपित उघड करणे. टू रिव्हील अ सिक्रेट बाय अ मिस्टेक. टू रिव्हील अ सिक्रेट बाय अ मिस्टेक. न सांगायच्या गोष्टी चुकून बोलून टाकणे, सांगून टाकणे. म्हणजे एखादी गोष्ट असते ती कुणालाही फोडायची नसते, सांगायची नसते आणि ती काय करणे, आपल्याकडून चुकून फुटली जाणे, याला काय म्हटलं जातं, लेट द कॅट आउट ऑफ द बॅग. म्हणजेच जे पिशवीमध्ये झाकून ठेवलेलं आहे ते बाहेर येणे. यू रीप व्हॉट यू सो. म्हणजे तुम्ही जे काही पेराल तेच काय होणार आहे, उगवणार आहे. तुम्ही कोणत्या बिया पेराल तेच उगवणार आहे. म्हणजे तुम्ही बी जर बाबळीच्या झाडाचं पेरला तर तिथे काठेच उगवणार. जर आंब्याची कोय पेरला तर रसाळ आंब्याचे झाड येणार आहे. यू फेस द रिझल्ट ऑफ युअर ओन ॲक्शन्स. यू फेस द रिझल्ट ऑफ युअर ओन ॲक्शन. मराठीमधलं स्पष्टीकरण पाहूयात, आपण केलेल्या कर्माचे फळ नक्की मिळतं. आपण केलेल्या कर्माचे फळ नक्की मिळतं. बघा पुढची म्हण काय आहे, टू हेड्स आर बेटर दॅन वन. टू हेड्स आर बेटर दॅन वन म्हणजे दोन मेंदू एकापेक्षा चांगले. म्हणजेच आता एखाद्याचंच डोकं असेल त्यापैकी काय करायला पाहिजे, आपण दोघांचं डोकं घेऊन जर काम केलं तर ते काय होणार आहे, चांगलं होणार आहे. ह्याचं मग इंग्लिशमधलं मिनिंग काय आहे बघा, वर्किंग विथ अदर्स गिव्स बेटर रिझल्ट. म्हणजे आपण एकीचे बळ असंच याला म्हणायला पाहिजे. एकीनं जर काम केलं, 2-4 जण मिळून जर काम केलं तर चांगले रिझल्ट मिळू शकतात. सहकार्याने काम केल्यास उत्तम उपाय सापडतात. पुढची म्हण बघा काय आहे, द ग्रास इज ऑलवेज ग्रीनर ऑन द अदर साइड. म्हणजे दुसऱ्यांचं नेहमी आपल्याला काय वाटत असतं, चांगलं वाटत असतं, मात्र त्या परिस्थितीमध्ये स्वतः गेल्याशिवाय आपल्याला कळत नाही. पीपल थिंक अदर्स हॅव इट बेटर. म्हणजे आपल्याला नेहमी वाटतं की दुसऱ्याचं जीवन जास्त चांगलं आहे असं आपल्याला नेहमी काय वाटत असतं. पुढचा प्रश्न आहे, स्टील वॉटर्स रन डीप. शांत पाण्याखाली खोली असते. शांत पाण्याखाली खोली असते. मग इंग्लिशमधलं अर्थ काय होतोय बघा, क्वाईट पीपल ऑफन हॅव डीप थॉट्स. क्वाईट पीपल ऑफन हॅव डीप थॉट्स. मराठी स्पष्टीकरण काय म्हणतंय, जे लोक शांत असतात ते जास्त समजूतदार आणि बुद्धिमान असतात. बघा मगाशी म्हटल्या पद्धतीनं उथळ पाण्याला खळखळाट फार असतो, मात्र जी लोक शांत असतात म्हणजे जिथं पाणी खोल असतं तिथं मंद वाहत असतं, तिथंच पाणी काय असतं, जास्त असतं. म्हणजेच ते बुद्धिमान असतात आणि समजूतदार असतात. पुढचा प्रश्न बघा काय आहे, प्रोव्हर्ब काय, डोंट बाईट द हँड दॅट फीड्स यू. जे तुम्हाला पोसतात त्यांना दुखवू नका. म्हणजे जे तुम्हाला पोसतो त्याला दुखवू नका असं म्हटलेलं आहे. इंग्लिश मिनिंग काय, डोंट हार्म दोज हू हेल्प यू. जे तुम्हाला काय करतात, मदत करतात, तुमच्यावर उपकार करतात, त्या उपकारकर्त्यांना काय करू नका, विसरून जाऊ नका, वाईट वागू नका, हे चूक आहे असं सांगितलेलं आहे. बघा काय म्हण आहे आता, मेनी हँड्स मेक लाईट वर्क. भरपूर लोक असतील, भरपूर हात असतील तर काम काय होत असतं, हलकं होत असतं. इंग्लिशमधलं मिनिंग काय आहे, वर्क बिकम्स एझियर व्हेन मेनी पीपल हेल्प. वर्क बिकम एझियर व्हेन मेनी पीपल हेल्प. मराठीमधलं स्पष्टीकरण दिलेलं आहे, एकत्रितपणे काम केल्यास
मोठं कामही सोपं होतं. एकत्रितपणे जर तुम्ही काम केलात तर मोठं जे काम आहे ते देखील काय होतं, सोपं असतं. आता धरण वगैरे बांधलेलं आपण पाहतो किंवा मंदिर वगैरे बांधलेलं पाहतो. बलाढ्य अशा आता बुर्ज खलिफासारखे मोठमोठ्या इमारती आहेत. जवळपास 800 मीटर उंच आहे ती इमारत. तरी देखील आपल्याला किती म्हणजे ते एका व्यक्तीकडनं तर ते बांधलं गेलं नाही. त्यासाठी मोठी टीम लागलेली आहे. म्हणजेच अनेक हातांनी काय काम होतं, काम हलकं होतं असं याचा अर्थ आहे. चला पुढे जाऊयात. काय म्हटलेलं आहे बघा. वन्स बिटन ट्वाईस शाय. वन्स बिटन शॉईट ट्वाईस शाय म्हणजेच काय, एकदा जळाल्यावर माणूस दुसऱ्यांदा सावध राहतो. टाक देखील फुंकून पिणे असं मराठीमध्ये म्हण आहे बघा. त्याचा अर्थ आहे एकदा जर जळलं पोळलं तर काय होतं, माणूस दुसऱ्यांदा सावध होतो. ते जरी थंड असलं तरी आपण काय करतो, काहीतरी सेफ्टी घेऊनच त्या वस्तूला हात लावतो. उदाहरणार्थ एखादा तवा आहे, एकदा पोळला, एखादी इस्त्री असेल ती एकदा पोळली, किंवा गाडीचं सायलेन्सर वगैरे असतं बघा, लहान असताना तुम्हाला देखील पोळलं असेल. ते एकदा पोळलं की तुम्ही काय करता, पुन्हा त्याला स्पर्श करायला बघत नाही, जरी ते थंड असलं तरी. म्हणजेच काय, आफ्टर अ बॅड एक्सपिरियन्स पीपल बिकम मोर केअरफुल. आफ्टर अ बॅड एक्सपिरियन्स पीपल बिकम मोर केअरफुल. मराठीमधलं स्पष्टीकरण आहे, एखाद्या चुकीनंतर माणूस त्याच गोष्टीपासून दूर राहतो. एखाद्या चुकीनंतर माणूस काय होतो, त्याच गोष्टीपासून दूर राहतो. बघा पुढचं काय म्हटलेलं आहे म्हण. प्रॅक्टिस व्हॉट यू प्रीच. प्रॅक्टिस व्हॉट यू प्रीच म्हणजे जे उपदेश करता ते स्वतः आधी काय करायचं आहे, पाळायचं आहे. बघा ते आपण संत तुकारामांची काही, संत नामदेवांची एखादी गोष्ट ऐकतो बघा. काय केलेलं आहे, त्यांच्याकडे एक लहान मुलगा गुळ खायच्या सवय सोडण्यासाठी येत होता. मग त्यावेळी काय म्हटले, तू काही दिवसानंतर ये. मग त्यानंतर काय केलेलं आहे, मग त्यांची आई विचारते, तुम्ही असं का केलं. त्याच दिवशी सांगितलं असता, बाळा उद्यापासून तू गुळ खात जाऊ नको, तुम्ही आणि 10-15 दिवसांनी एक का म्हटला. तर मग काय सांगतात ते, मी जे तुम्हाला उपदेश करणार आहे ते मी स्वतःच आधी पाळायला पाहिजे. मी देखील गुळ भरपूर खात होतो आणि म्हणून काय केलं आहे, तुम्हाला 10-15 दिवसांनी या म्हणून सांगितलेलं होतं. म्हणजेच काय, प्रॅक्टिस व्हॉट यू प्रीच, फॉलो द ॲडवाइस यू गिव्ह टू अदर्स. म्हणजे दुसऱ्यांना जे आपण काय करतो, आज्ञा देतो किंवा आदेश देतो, उपदेश देतो, ते पहिला आपण काय करायला पाहिजे, अंगीकारायला पाहिजे. दुसऱ्यांना शिकवण्यापूर्वी स्वतः आचरणात आणा असं त्याचा अर्थ आहे. बघा काय म्हटलेलं आहे हे, अ बर्ड इन हँड इज वर्थ टू इन द बश. अ बर्ड इन हँड इज वर्थ टू इन द बश म्हणजे हातातली एक चिमणी ही झाडातल्या 2 चिमण्यांपेक्षा काय असते, चांगली असते. हातामध्ये काय आहे, एकच चिमणी आहे, आपण एक पकडलेली आहे ती कष्टाने, आणि झाडावर 2 पक्ष्या बसलेले आहेत. ह्याला सोडून त्या 2 पक्षी पकडायला जर गेलो तर ही देखील उडून जाणार आणि त्या दोघी देखील उडून जाणार. म्हणजेच ह्याचा मराठी इंग्लिशमधला अर्थ काय आहे, इट्स बेटर टू कीप व्हॉट यू हॅव दॅन रिस्क इट फॉर मोअर. म्हणजे जे मिळालंय त्यात समाधान मानायला पाहिजे असं म्हटलेलं आहे. बघा काय म्हण आहे, सायलन्स इज अ गोल्डन म्हणजे मौन हे काय असते, सोन्यासारखं असतं, सुवर्णासारखं असतं. इंग्लिशमधलं मिनिंग काय म्हटलेलं आहे, स्टेईंग सायलेंट इज ऑफन वाईज म्हणजे काही वेळी न बोलणं हेच काय होत असतं, फायदेशीर ठरत असतं असं म्हटलेलं आहे. बघा पुढचं म्हण काय आहे, डोंट जज अ बुक बाय इट्स कवर म्हणजेच मुखपृष्ठावरून पुस्तकाची काय करू नये, किंमत ठरवू नये. ॲपरन्स कॅन बी मिसलिडिंग म्हणजे समोर दिसणारं जे कवर आहे त्याच्यावर काही चित्र देतात, मात्र आत काय असते, सगळं गोमचाळ असते, त्याची माहिती तुम्हाला काहीच उपयोगी नसत्या. तर काय उपयोग आहे, आणि मेन पेजवर मात्र काहीतरी भारी विमानाचं वगैरे चित्र दिलंय आणि तुम्हाला काय केलंय, भुलवण्यासाठी असं केलेलं असतंय. म्हणजे एखादी गोष्ट चांगली किंवा वाईट आहे हे तिच्या बाह्य रूपावरून काय करता येत नाही, सांगता येत नाही असं म्हटलेलं आहे. बघा पुढं काय म्हटलेलं आहे, ही हू लास्ट लाप्स बेस्ट म्हणजे शेवटी हसणारा खरा काय करतो, विजेता ठरत असतो. शेवटी हसणारा खरा विजेता ठरत असतो. फायनल सक्सेस इज व्हॉट मॅटर्स द मोस्ट म्हणजे सुरुवातीला नाही पण शेवटी यशस्वी होणाऱ्याचीच काय असते, खरी विजय असते. म्हणजेच हू लाप्स लास्ट लाप्स बेस्ट असं म्हटलेलं आहे. बघा म्हण काय आहे,
अ रोलिंग स्टोन गॅदर्स नो मॉस. सतत हालचाल करणाऱ्या माणसाला स्थैर्य मिळत नाही. सतत हालचाल करणाऱ्या माणसाला स्थैर्य मिळत नाही. अ पर्सन हू कीप्स चेंजिंग जॉब्स ऑर प्लेसेस गेन्स नो परमनंट सक्सेस. म्हणजे बघा एखादा व्यक्ती आहे तो काय करतो, स्थिर राहत नाही. त्याला सारखं यश किंवा संपत्ती मिळवण्यासाठी काय होतं, कठीण होतं. तो सारखं नोकऱ्या सोडून वेगळीकडे जर जात असेल तर त्याला लवकर यश मिळणार नाही, पगार वाढ होणार नाही. कारण जिथं कुठं नवीन जाईल तिथं काय होणार, त्याला पुन्हा शून्यापासून सुरुवात करायला लागणार. म्हणून त्याला म्हण काय आहे, अ रोलिंग स्टोन गॅदर नो मॉस. म्हणजेच फिरणारा जो दगड आहे त्याला काय होत नाही, जास्त त्याला मिळत नाही असं म्हटलेलं आहे. प्रिव्हेन्शन इज दॅन बेटर प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. म्हणजेच उपायापेक्षा प्रतिबंध चांगला. आता एखादं बघा हे म्हण कधी लागू होतं, बऱ्याच वेळा साथीचे रोग वगैरे येत असतात बघा, त्यावेळी काय म्हटलं जातं, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. म्हणजेच इट्स बेटर टू स्टॉप अ प्रॉब्लेम दॅन टू फिक्स इट लेटर. म्हणजेच आजार होण्याआधीच काय करायला पाहिजे, आपण काळजी घ्यायला पाहिजे आणि ते काय असतं, जास्त योग्य असतं. बघा म्हण काय आहे, टाईम अँड टाईड वेट फॉर नन. म्हणजेच काय, वेळ आणि भरती कोणाची वाट पाहत नाहीत. बघा म्हणजेच टाईम नेवर स्टॉप फॉर एनीवन. टाईम नेवर स्टॉप फॉर एनीवन. मराठी स्पष्टीकरण काय सांगतंय, वेळ गेल्यावर ती परत येत नाही, म्हणून वेळेचे महत्त्व ओळखा. बघा आपल्याला काय सांगितलं आहे, मे जूनमध्ये पेपर होणार आहे म्हटलंय. म्हणजे वेळ आता आपल्याकडे खूप कमी आहे. आता हे 14 एप्रिल आहे आणि परत काय होणार आहे, लवकरात लवकर हे महिनाभर कसं जाणार हे आपल्याला कळणार नाही. म्हणजे टाईम अँड टाईड वेट फॉर नन. म्हणजेच वेळ आणि भरती कोणासाठीही वाट पाहत नाही. टाईम नेवर स्टॉप फॉर एनीवन. बघा पुढची म्हण काय म्हणते, नॉलेज इज पॉवर. ज्ञान हेच काय आहे, खरे सामर्थ्य आहे. ज्ञान हेच खरे सामर्थ्य आहे. नॉलेज गिव्ह स्ट्रेंथ अँड ॲबिलिटी. म्हणजे जास्त ज्ञान असलेला व्यक्ती यशस्वी होतो. जास्त ज्ञान असलेला व्यक्ती यशस्वी होतो. इथे हे 50 झालेले आहेत असं मला वाटतं. टोटल 50 म्हणी झालेल्या आहेत, प्रोवर्ब झालेले आहेत. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला, कमेंट करायला आणि ह्या व्हिडिओला म्हणजे ह्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी तुम्हाला परीक्षेपर्यंत असेच चांगले व्हिडिओ घेऊन येत असतो. PYQ घेऊन येत असतो. PYQचा जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला पेपर खूप सोपा जाणार आहे. 2022चे पण मी PYQ मिळवण्याचा प्रयत्न करत आहे, त्या वेळेचे व्हिडिओज पाहून. चला तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.